नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ही ऐश्वर्याला कणिक मळण्यासाठी सांगत असते आणि काही मदत जर लागली तर ऐश्वर्या नक्कीच सांग असे सुद्धा म्हणते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, परंतु ऐश्वर्याला मात्र कणिक काही मळता येत नसते. मग सारंग हा खिडकीतून सर्व बघतो आणि खुणावून तो ऐश्वर्याला सर्व सांगत असतो की त्या पिठामध्ये पाणी घ्यायचे आणि प्रमाणात ते दोन्ही हाताने मळून घ्यायचे. तर गुलाबदादा हे सर्व बघत असतात. ऐश्वर्याने मात्र पूर्ण पिठामध्ये जास्त पाणी ओतलेले असते. ते बघून सारंगला तर हसू येते आणि तो डोक्याला हात लावतो. तर ऐश्वर्या लगेच डोक्याला हात लावते आणि ते पिठाचे हात तिच्या डोक्याला सर्व केसांना लागते आणि तेव्हा लगेच जानकी हे सर्व पाहते. जानकी लगेच ऐश्वर्या जवळ येते तर ऐश्वर्या खूपच घाबरते आणि जानकी खिडकीतून सारंगला आवाज देते की सारंग भाऊजी वर या, मी तुम्हाला पाहिले. तर सारंग हा खाली लपून बसलेला असतो. तेव्हा सारंग खिडकीतून उभा राहतो. तर जानकी विचारते की काय हो, काय चालले तुमचे हे सर्व. सारंग म्हणतो की अगं वहिनी, पाल होती ते म्हणून हाकलण्यासाठी आला होतो आणि मुद्दाम तो पाल नसली तरी पालीला मुद्दाम हाकलण्याचे नाटक करतो. तेव्हा जानकी म्हणते की गेली ना आता, मग जा तुम्ही, तुमचे इथे आता काही काम नाही. तर सारंग घाबरतच हो बोलतो. तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्या, मी तुला 2दा-3दा विचारले होते की मी तुला काही मदत करू का, तेव्हा तर तू नाही म्हटले. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सॉरी, मला हे सर्व नाही जमत. तेव्हा जानकी म्हणते की अगं इट्स ओके, मी तुला शिकवेन, तू काळजी करू नको, परंतु तू मान्य केले ही तर चांगली गोष्ट आहे. आणि जानकी तिच्या चेहऱ्याचे ते पीठ पुसून पीठ कसे मळायचे हे ऐश्वर्याला शिकवत असते. तेव्हा ऐश्वर्या आपल्या हातवारे सुद्धा अगदी तसेच करत असते. तर जानकी म्हणते की अगदी असेच आणि तुला नक्की जमेल, म्हणून ते कणिक ती पुन्हा मळण्यासाठी ऐश्वर्याच्या हातात देते. तर ऐश्वर्या मळायला लागते आणि जी परत असते तर ती जोरात ती खाली आदळते. तेव्हा जानकी म्हणते की अगं जरा हळूच. तेव्हा जानकी मस्त पीठ मळून तिला त्या पोळ्या कसे लाटवायच्या हे सर्व शिकवते. तेव्हा एक पोळी लाटून झाल्यानंतर ऐश्वर्या म्हणते की मला जमेन, आता मी ट्राय करते. तर जानकी म्हणते की तू कणिक मळताना सुद्धा अशीच म्हटली होती, पण नक्की जमेल ना. ऐश्वर्या म्हणते की हो, अगोदर पीठ घ्यायचे आणि मग त्यात ऑइल घालून ते सर्व एकत्र करून मग ती पोळी लाटायची असे ती सांगते. तेव्हा जानकी म्हणते की हो नक्की ना, आणि सर्वांसाठी जरा 12-13 पोळ्या करून ठेव. ऐश्वर्या म्हणते की हो हो. तेव्हा जानकी बाहेर गेल्यानंतर रागानेच ती आपल्या हातामध्ये ती लाटणे घेते आणि ती पोळी घेऊन ती लाटायचा प्रयत्न करते, परंतु उंडा कसा करायचा ते तिला नाही समजत आणि तसतसा ती करू लागते. तर जानकी रूममध्ये येते आणि जी ऋषिकेशने फाईल ठेवलेली असते तर ते हिशोबांची तिला टॅली करायची असते, म्हणून ती ते काम करत असते. तर इकडे ऐश्वर्या ही वाकडे तिकड्या पोळ्या लाटत असते आणि सारंग गुपचूप पुन्हा खिडकीतून येतो आणि डोकावून ही सर्व पाहत असतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की जमते का. तर ऐश्वर्या खूप वैतागलेली असते, तिला पूर्ण घाम आलेला असतो आणि सारंगला म्हणते की मला नाही जमत हे सर्व, मला नाही सवय. जानकी वहिनींनी मला 12-13 पोळ्या करण्यासाठी सांगितल्या आणि मला तर हे कोणतीच सवय नाही, मग कशा करू मी. म्हणून ऐश्वर्याला टेन्शन येते आणि एकतर इथे खूप गरमते सुद्धा. तुमच्या किचनमध्ये इकडे AC सुद्धा नाही आणि अजून जर गरमले मला तर मी इकडेच खाली चक्कर येऊन पडेल. तेव्हा सारंग आपल्या हाताने ऐश्वर्याला वारा घालत असतो. तर गुलाबदादा हे सर्व पाहत असतो आणि त्याला हसू येते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सारंग, तुमच्या ह्या वाऱ्याने मला काही फरक नाही होणार, तुम्ही जा इकडून. सारंग म्हणतो की थांबा, तुम्ही काही काळजी करू नका. आणि समोर जो फॅन असतो तो तर लगेच तो पंखा घेतो आणि धावत खिडकीजवळ घेऊन यायला निघतो. गुलाबदादा म्हणतात की अहो सारंग दादा, तो पंखा घेऊ नका, त्याची वायर ही शील झालेली आहे. आणि पण सारंग काही ऐकायला तयार नसतो आणि धावतच तो पंखा घेऊन खिडकीजवळ येतो आणि तो चालू करण्याचा प्रयत्न करत असतो. तर तेवढ्यात इकडे जानकीला मात्र सर्व ती फाईल बघून हसू येते आणि तेवढ्यात ऋषिकेश आतमध्ये येतो आणि अरे वा स्माईल असे तो जानकीला बोलतो. तर जानकी आणखीनच खुश होते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की द्या इकडे, मला असे वाटते की अप्रूव्हल नक्की मिळाले असणार. तर जानकी म्हणते की हो, जनरली आपले सर्व हिशोब सेम असतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, पण सरकारी धोरणाकडे तुझे जरा बारीकच लक्ष असते आणि त्यानुसार तू सर्व चेक करून त्यात फेरबदल करत असते आणि जे काही माझ्या नजरेतून सुटलेले असते ते. आणि ऋषिकेश ती फाईल चेक करतो. तर जानकी म्हणते की हो, आता झाले असेल तर मी जाते, कारण ऐश्वर्याला एकटीलाच किचनमध्ये ठेवून आलेले आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, मला सुद्धा जरा काम आहे, मी सुद्धा निघतो. म्हणून दोघे बाहेर येतात. तर सारंग इकडे खिडकीमध्ये ऐश्वर्यासाठी फॅन सुरू करतो. तेव्हा ऐश्वर्याला खूप त्या वाऱ्याने छान वाटते आणि सारंग खुशून म्हणतो की जमले ना,
येते ना हवा? तर ऐश्वर्या म्हणते की हो येते आणि खूप खुश होते. तर सारंगकडे बघत असते तेवढ्यात जानकी बाहेर येते आणि त्या दोघांना असे पाहते. तर सारंगची ती ऐश्वर्याच्या प्रेमाबद्दलची इतकी काळजी बघून जानकी म्हणते की अरे देवा, हे तर प्रेमातच पागल झालेत. तिच्या सुखापुढे यांना तर काहीच दिसत नाही. आणि तेवढ्यात सारंगचा हात त्या शिरलेल्या वायरिंगवर पडतो आणि पुन्हा त्या वायरला त्याचा हात लागून सारंगला जबरदस्त शॉक बसतो आणि लगेच जानकी धावत येते. सारंग जोराने ओरडत असतो, सर्वजण धावत येतात. तेवढ्यात सारंग खाली पडतो. तर जानकी ही त्याला घाईने उठवण्याचा प्रयत्न करत असते. तर गुलाबदादा म्हणतात की हो, मी त्यांना सांगितले होते की तो पंखा घेऊ नका, परंतु त्यांनी तर ऐकले नाही. तर जानकी गुलाबदादांना डोळे वाचवते आणि शांत करते. सारंगच्या अंगावर पाणी शिंपून तेव्हा सारंग उठून बसतो, कारण ऐन वेळेस लाकडाने सारंगच्या हाताला मारून त्या लाईटीच्या शॉकपासून वाचवलेले असते. ऐश्वर्या मात्र बघत उभी असते. त्यानंतर जानकी ही रागानेच ऐश्वर्याकडे पाहत असते आणि सारंगच्या रूममध्ये येऊन त्याच्या हाताला मलम लावत असते. ऐश्वर्या मात्र उभीच असते. तर सारंग म्हणतो की वहिनी राहून दे, मी लावतो आणि इतके काही झालेले नाही. तर जानकी विचारते की सारंग भाऊजी, मला एक गोष्ट सांगा की तुम्ही तो पंखा इतका वायरशील असताना सुद्धा हातामध्ये का धरला? काय गरज होती हे सर्व करण्याची? तेव्हा सारंग मुद्दाम खोटे बोलतो की मी पंखा चेक करत होतो आणि जानकीकडे बघून तो बोलायचाच बंद होतो. तेव्हा जानकी ऐश्वर्याकडे पाहते आणि मला माहिती आहे की तुम्ही पंखा हातात धरून का उभे होतात ते असे म्हणते. जानकी ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या, बघितले का, याला प्रेम म्हणतात. एखाद्याच्या सुखासाठी जीव ओवाळून टाकले याला प्रेम म्हणतात. असे कोणाला डांबून ठेवून जीवे मारण्याची धमकी देणे म्हणजे प्रेम नव्हे. आणि आता तुला समजते की साधा तुला वारा हवा होता म्हणून ते करंट फ्लो असणारा फॅन हातामध्ये घेऊन उभे होते तुझ्यासाठी, तुझ्या प्रेमासाठी. आणि याचा अर्थ तू समजून घे की तुला शिकवण्यासाठी हे सर्व नाही. आता हे सर्व काही घडले ना, त्यातील गोडवा तुला कळावा म्हणून हे सर्व प्रयत्न सुरू आहेत. नशीब सारंग भाऊजींना काही झाले नाही आणि आय होप तू त्यांची काळजी घेशील म्हणून. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, डोंट वरी, मी त्यांची नक्की काळजी घेईल. जानकी बाहेर निघून जाते. तर ऐश्वर्या ही रागाने मनात म्हणते की बरंच काही शिकवत असते ही मास्तरीन बाई आणि यांना काय गरज होती तो पंखा हातात घेऊन वारा देण्याची. तेव्हा जानकी खाली येते. तर नाना म्हणतात की जानकी, अगं आता सारंग कसं आहे? तेव्हा जानकी म्हणते की हो, आता बरे आहेत, त्यांच्या हाताला मलम लावून दिला मी. तेव्हा नाना म्हणतात, मला का कळत नाही की सारंग त्या मुलीच्या नादासाठी इतका का असे वागतो, स्वतःच्या जीवाची इतकी फरफटत करून घेतो. तेव्हा सुमित्रा म्हणते की तुम्ही आता नाहक चिडचिड करू नका, तुमच्या जीवाला आणखीन घोर लागेल. तर नाना म्हणतात की त्या मुलीला समजवण्यात आणखी काही अर्थ नाही, ती अगदी बापासारखी आहे, अहंकार धरणारी आणि दुःख न धरणारी. तेव्हा जानकी म्हणते की नाना असे म्हणून कसे चालेल, आणि सारंग भाऊजीचे ऐश्वर्यावर प्रेम आहे. गुलाबदादांनी इतके सांगितले की त्या पंख्याला वायरशील झालेली आहे, तरी सुद्धा त्यांनी जीवाची पर्वा न करता तो पंखा हातामध्ये धरला, केवळ ऐश्वर्याला वारा घालण्यासाठी. ते ऐश्वर्यामध्ये गुंतले गेलेले आहे आणि त्यांना जर यातून वाचवायचे असेल तर एकच मार्ग आहे आपल्याकडे की ऐश्वर्याला सुधरावे लागेल. आजी मात्र हे सर्व शांतपणे ऐकतच असते आणि चणे फुटाने खात असते. सुमित्रा म्हणते की मी केव्हापासून यांना हे सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु ते तर काही ऐकायला तयारच नाही. तेव्हा नाना हात जोडून म्हणतात, तुम्हाला दोघींना जे काही करायचे असेल ते तुम्ही करा. आणि नाना आतमध्ये निघून जातात. तर सुमित्रा म्हणत असते की जरा ऐकून घ्या, पण नाना काही ऐकायला तयार नसतात. तर सुमित्रा मंगलाला म्हणते की तुम्ही जरा त्यांना चहा नेऊन दे. आजी सुद्धा ही तोऱ्याने आतमध्ये निघून जाते. तेव्हा सुमित्रा जानकीला म्हणते की जानकी, तू खूप अवघड काम हातामध्ये घेतले, मग या कामासाठी संयम आणि चिकाटी मात्र हवी. हे दोन्ही गुण तुझ्यात आहे, त्यामुळे घेतलेला वसा आता टाकायचा नाही. तर जानकी सुद्धा खुशून म्हणते की नाही आई, काळजी करू नका. तर सुमित्रा म्हणते की काही झाले तरी मला सारंगच्या चेहऱ्यावर मात्र आनंद असायलाच हवा. तर जानकी म्हणते की हो, ते नक्कीच होईल आणि खुश होते. त्यानंतर इकडे ऐश्वर्या सारंगसाठी ज्यूस घेऊन येते आणि रागाने सारंगच्या हातात देते आणि म्हणते, तुम्हाला काय गरज होती की तो करंटवाला फॅन हातात घेऊन उभे राहण्याची? सगळे आता मलाच दोष देतात. मी तुम्हाला सांगितले होते का पंखा आणण्यासाठी? नाही ना, मग उगीचच ह्या सर्वाचे खापर माझ्यावरच फुटले. मग कृपा करून पुन्हा हे असले काही करू नका. आणि रागाने म्हणते की तो ज्यूस घ्या आणि रागाने तिथून उठते. सारंग मात्र फक्त मान डोलावत असतो. त्यानंतर संध्याकाळी जानकी ही तुळशी समोर ऐश्वर्याला घेऊन येते आणि पूजेचे सर्व साहित्य
आणलेले असते आणि ती ऐश्वर्याला तिच्या हाताने दिवा लावण्यासाठी सांगत असते. ओवीसुद्धा हे सर्व पाहत असते आणि आतमधून सुमित्रा आणि आजीसुद्धा हे सर्व पाहतात. तर ऐश्वर्या ही दिवा लावण्यासाठी काडी ओढते, परंतु दिवा काही लागत नाही. पुन्हा काडी ओढते आणि पुन्हा तेच होते. तर ऐश्वर्याला काही दिवा लागत नाही. तेव्हा जानकी ही आपला शेजारी जी पंती ठेवलेली असते तर त्या पंतीने तो दिवा ती आपला एक हात दिव्याला लावून लावते. तेव्हा मात्र आजी हे सर्व बघून ऐश्वर्याकडे बघून खुश होते आणि खरंच ऐश्वर्या पदर घेऊन खरंच किती सुंदर दिसते. तर सुमित्रा म्हणते की हो ना. तर आजी म्हणते की जानकी सुद्धा तिला किती छान शिकवते. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो, अगदी जानकी तुझ्या मनासारखी वागते म्हणून तू खुश आहे ना. मग तुला ती बरोबरच वाटणार, कारण जाता येता एरवी तू कायम तिला टोमणेच मारत असते. तेव्हा जानकी ऐश्वर्याला सांगत असते की आपण रोज सायंकाळी तुळशीसमोर दिवा लावतो. तर ऐश्वर्या म्हणते की रोज का लावायचा. तेव्हा जानकी म्हणते की अगं कातर वेळी कधी कधी मनाला उदास वाटते आणि सासरी आलेल्या मुलीला माहेरची आठवण होते, म्हणून एरवी संध्याकाळी तुळशीजवळ आणि देवासमोर जर दिवा लावला तर ती ज्योत बघून आपल्याला अगदी प्रसन्न वाटते, म्हणून संध्याकाळी आणि रोज सकाळी आपण तुळशीसमोर दिवा लावतो. तर ओवी म्हणते की आई शिवून करोती म्हणायचं ना. तर जानकी हो म्हणते. म्हणून त्या ऐश्वर्याला घेऊन देवघरात येतात. तर ऐश्वर्या म्हणते की आओ वहिनी, मला हे सर्व नाही म्हणता येत. तर जानकी म्हणते की तू आमच्याबरोबर राहिली, दररोज आली तर शिकशील, म्हणून जानकी पुढे शिवम करोती कल्याणम म्हणू लागते. तर ऐश्वर्या तिच्या मागे म्हणत असते आणि त्यावर ती तिला भाजी निवडण्याचे शिकवत असते. तेव्हा जानकी भाजी निवडायची शिकून लगेच पीठ घेण्यासाठी ती जाते. तर ऐश्वर्या मात्र मुद्दाम सर्व काड्या एकत्र घेते आणि एकाच मुठीने ती भाजी ओरमाडून टाकत असते. जानकी हे सर्व पाहते आणि पुन्हा ऐश्वर्याजवळ येते. तर ऐश्वर्या मोबाईलमध्ये डोकावून ती भाजी निवडत असते. तेव्हा जानकी पुन्हा तिला ते सर्व शिकवत असते आणि सर्व काम ती जानकी ऐश्वर्याला शिकवत असते. तेव्हा ऐश्वर्या सर्व झाल्यानंतर रूममध्ये येते आणि बापरे किती दमल्यासारखे झाले हे सर्व काम करून, म्हणून ऐश्वर्याची जी दुसरे मन असते तर ते ऐश्वर्यावर खूप हसू लागते आणि ऐश्वर्याला म्हणते की मज्जा येते ना, आणि टाळ्या वाजवते आणि ऐश्वर्याला म्हणते की या घराची तू वाट लावण्यासाठी आली, पण जानकीने मात्र तुझीच वाट लावली. शिकवणीची मात्र मस्त अशी या घरामध्ये ही वाट सुरू झाली, परंतु शिकवणीच्या नावाखाली मस्त कामाला तर लावलेच, परंतु म्हणजे या घरात तू तिची विकेट घेण्यासाठी आली होती, पण तिने मात्र क्लीन बोर्ड केले, म्हणून खूप मोठ्याने हसून ऐश्वर्या तू अगदी गेलीस, फिनिश झाली. तर ऐश्वर्या रागाने शडाप असे म्हणते आणि ऐश्वर्या भानावर येते आणि इतकी सहजासहजी मी तुला विजय नाही मिळून देणार. आती वेळ आलेली आहे ऐश्वर्याची आणि गुरुदक्षिणाची. अशी तुला गुरुदक्षिणा देते की तू जन्मभर नाही विसरणार. हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ऋषिकेश गाडीतून जात असतो आणि समोरून बाईकवर त्याला विक्रांत दिसलो. तर विक्रांतला पाहून ऋषिकेश विचार करतो की काल शरूने सांगितले होते विक्रांतराव हे मुंबईला गेलेले आहेत, पण नक्की काहीतरी गडबड आहे आणि शर्वरी नक्की काहीतरी लपवतेस. त्यानंतर जानकी ही रूममध्ये आलेली असते आणि ती बॅग तिला तिथे खाली दिसते. तर विचार करते की हे दोघे कुठे गेले असतील आणि यांनी बॅगा तर येथेच ठेवलेले आहे, म्हणून ती बॅग धरून उचलायला ठेवायला लागते. तर ती बॅग ही ओपन सर्व खाली पडते आणि त्यात तिला डिव्होर्स पेपर सापडतात. तर डिव्होर्स पेपर बघून तर तिला खूप धक्काच बसतो. आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.